सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कैरी आणि रव्याचे मस्त असे पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहे, नवशिकाई सहज बनवतील. तुम्हाला कधीतरी काहीतरी वेगळं, खमंग, कुरकुरीत आणि तोंडाला चव आणणारे चटपटीत पापड खायचे असतील ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी रवा काढून घ्यायचा आहे. हे पापड बनवण्यासाठी ते आज मी बारीक रव्याचा वापर केला आहे. तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे आणि चमच्याच्या सहाय्याने रवा पाण्यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. रव्यात पाणी घातल्यानंतर रव्याच्या गाठी होऊ शकतात, तर आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. रवा पाण्यामध्ये छान मिक्स झालेला आहे. आता हा रवा आपल्याला भिजण्यासाठी 15 मिनिटे साईडला ठेवून द्यायचा आहे. पण यामध्ये मला पाणी थोडंसं कमी वाटतं आहे, म्हणून यामध्ये मी आणखी अर्धा ग्लास पाणी घातले. आता रवा आपण असाच साईडला ठेवून देऊयात. आता इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे किंवा त्याला आपण कच्चा आंबा असंही म्हणतो. ही कैरी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. इथे मी गावरान कैरीचा वापर करते. गावरान कैरी चवीला खूप जास्त आंबट असते हिरवी असताना आणि पिकल्यानंतर छान गोड लागते. तर आता आपण याची साल काढून घेऊयात. इथे कैरीचं काही मेजरमेंट नाही, तुम्हाला हव्या तेवढ्या इथे कैऱ्या वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. यापेक्षा जास्तसुद्धा कैऱ्या तुम्ही इथे घेऊ शकता. आता तुम्ही पाहू शकता कैरीची पूर्ण साल काढून झाली आहे. आता कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे या कैरीचे उभे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि मग याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे मग कैरी आपल्याला मिक्सरला बारीक करायला सोपं जातं. अशाच प्रकारे आपल्याला आता संपूर्ण कैरी आहे ना, ती चिरून घ्यायची आहे. आता छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ही चिरलेली कैरी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे. आता 2 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये अशा चिरून टाकायच्यात, म्हणजे त्या लवकर बारीक होतील. आता 5 ते 6 लसण पाकळ्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. लसूण तुम्ही खात नसाल तर स्किपही करू शकता, पण लसणामुळे पापडला चव छान येते. आता यामध्ये पाव वाटी पाणी घालून ही कैरी मिक्सरला आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता कैरीची छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. पण यामध्ये एखादा मोठा तुकडा राहू शकतो, म्हणून आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी पुरणाची चाळणी घेतली आहे, त्यावरती ही पेस्ट टाकून चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे ही पेस्ट गाळून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पेस्ट मी गाळून घेतली. आता मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट राहिली होती, म्हणून त्यामध्ये मी परत पाव वाटी पाणी घातलं आहे आणि हे आपल्याला चाळणीतून असं गाळून घ्यायचं आहे. इथे आपली मस्त पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर ज्या वाटीने आपण रवा मोजला ना, त्याच वाटीने आपल्याला पेस्टसुद्धा मोजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता 1 वाटी इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे रवा भिजत घालूनसुद्धा 15 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता रवा तळाला जाऊन बसला आहे आणि पाणी वरती आलं आहे. हे पाणी आता आपल्याला ओतून काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे पाणी काढून घ्यायचं आहे. जोपर्यंत पाणी पडतं आहे तोपर्यंत हळूवार ओतत राहायचं आहे आणि रवा पडायला लागला की थांबायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही 1 ते 2 वेळेस करू शकता, म्हणजे आपला रवा छान धुवून होतो. इथे मी 1 वेळेसच हा रवा धुवून घेतला आहे. आता तुम्हाला जर डबल हा रवा धुवायचा असेल तर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटे थांबायचं आहे. पण मी एकदाच हा रवा धुवून घेतला आहे. आता रवा आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया. आणि रवा मी फक्त 15 मिनिटच भिजत घातला होता. तुमच्याकडे वेळ जास्त असेल ना, तर तुम्ही 1 ते 2 ताससुद्धा हा रवा भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊ शकता. आता हा भिजलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. कारण आता हा भिजलेला रवा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान बारीक होतो आणि आपले पापडसुद्धा खूप मस्त तयार होतात. आता यामध्ये पाणी न घालता असाच आपल्याला मिक्सरला हा रवा फिरवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता रवा मिक्सरला मी छान फिरवून घेतला आहे आणि मस्त याची स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. आता हा आपण थोड्या वेळ असाच साईडला ठेवून देऊया आणि लगेच पापड बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी गॅसवरती मोठी कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपण जी आंब्याची किंवा कच्च्या कैरीची पेस्ट तयार केली ना, ती घालायची. आता परत आपल्याला त्याच वाटीने यामध्ये 4 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजला ना, त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण बिघडत नाही. 1 वाटी आपण कैरीचं पाणी घातले आणि 4 वाटी साधं पाणी घातले. टोटल इथे आपण 5 वाटी पाण्याचा वापर केला आहे. आता गॅस चालू करायचा आहे. फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची आहे. आता यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी यायची वाट पाहायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायला सुरुवात झाली. अशी उकळी आली की लगेच आपल्याला गॅस लो करायचा आहे. आता आपल्याला एका हाताने रव्याची पेस्ट या पाण्यामध्ये टाकायची आणि दुसऱ्या हाताने त्याला हटत राहायचं किंवा मिक्स करत राहायचं. तर पाहू शकता हळूवार आपण यामध्ये सर्व पेस्ट टाकून घेतली आणि याला एका हाताने मिक्स केलं
असं केल्यामुळे याच्या गाठी बनत नाहीत. तर पाहू शकता मस्त इथे आपला रवा हटला गेला आहे. आता मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट राहिली होती म्हणून त्यामध्ये मी 2-3 चमचे पाणी टाकले आणि राहिलेली पेस्टसुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे. आता याला आपल्याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे याच्या गाठी बनत नाहीत. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. आता आपण विस्कर बाहेर काढून चमच्याने याला चांगलं हलवून घेऊयात. तर पाहू शकता अगदी स्मूथ आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आपण याला व्यवस्थित हटलं ना तर याच्या गाठी बनत नाहीत. पहा अशा प्रकारे बॅटर तयार होतं. आता आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवून सुरुवातीला 3-4 मिनिटे लो गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण खूप जास्त घट्टसर झाले. याला आणखी आपल्याला थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे. ते याला शिजण्यासाठी आणखी आपल्याला पाणी यामध्ये घालावं लागणार आहे. तर आपण यामध्ये आता 1.5 वाटी गरम केलेलं पाणी घालूयात. इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी यामध्ये घालायचं नाही. आणि सुरुवातीला आपण ज्या वाटीने पाणी यामध्ये घातलं आहे ना त्याच वाटीने परत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाणी आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम केली तरीसुद्धा चालेल. मीडियम गॅसवरती आता हे मिश्रण आपल्याला 20 ते 25 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता हे मिश्रण शिजवता मला 10 ते 12 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपलं हे मिश्रण तयार झाले. थोडंसं ट्रान्सपरंट झालं आहे पण आणखी हे शिजलं नाही. आणखी थोड्या वेळ आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे आणि या मिश्रणाला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून मिश्रण खाली लागणार नाही. आता हे मिश्रण शिजवता मला 25 मिनिटे झालेत आणि 25 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण खूप जास्त घट्टसर झालं आहे आणि ट्रान्सपरंटसुद्धा झालं आहे. तेव्हा समजायचं मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे. किंवा चमच्यावरती पहा अशा प्रकारे एक लाईन ओढायची. ही लाईन जर मिक्स झाली नाही ना तेव्हा समजायचं मिश्रण आपलं परफेक्ट शिजलेलं आहे. कुठल्याही पापडचं मिश्रण पहा परफेक्ट शिजणं खूप गरजेचं असतं. जर मिश्रण कच्चं राहिलं ना तर वाळल्यानंतर पापड तुटू शकतात. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कलोंजी घालायची आहे म्हणजेच कांद्याचं बी घालायचं आहे. असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्ससुद्धा तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही घातले तरीसुद्धा चालतील. आता फक्त 2 थेंब यामध्ये आपल्याला हिरवा फूड कलर घालायचा आहे. फूड कलर घालणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. पण आपण कच्च्या कैरीचे पापड बनवतो आहे तर त्या पापडला थोडासा हिरवा रंग यावा म्हणून मी इथे फूड कलरचा वापर केला आहे. आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे. लो ठेवली तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही पाहू शकता मस्त याला हलकासा हिरवा रंग आला आहे. खूप सुंदर इथे आपलं हे मिश्रण तयार झाले. हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला फक्त एखादा मिनिट याला शिजू द्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटे याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच पापड बनवायला घ्यायचे आहेत. तर 5 मिनिटानंतर पहा लगेच आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत. त्यासाठी ते मी पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे आणि याला अगदी थोडंसं तेल लावून घेतले जेणेकरून वाळल्यानंतर पापड पटकन निघावेत म्हणून. आता आपल्याला अशा प्रकारे हे पापड बनवून घ्यायचे आहेत. पापड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता पण पापड बनवताना पहा खूप जास्त पातळ बनवू नका कारण वाळल्यानंतर पापड खूप जास्त पातळ होतात. तर थोडेसे मिडियम साईजचेच आपल्याला इथे पापड बनवून घ्यायचे आहेत. पापड बनवण्यासाठी मी गच्चीवरती आलेली आहे आणि सध्या 12:30 वाजले तर खूप जास्त ऊन आहे पहा. ऊन असल्यामुळे मला कॅमेरामध्ये सुद्धा दिसत नव्हतं की मी पापड कुठे बनवते. अंदाजेच मी कॅमेरा सेट केला आणि पापड बनवायला घेतलेत. पाहू शकता हे पापड तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवू शकता. फॅनखाली सुद्धा हे पापड अगदी पटकन वाळतात. उन्हामध्ये बनवायची गरज नाही पहा. फक्त पापड घरात बनवल्यानंतर त्याला 1-2 तास ऊन द्या म्हणजे ते वर्षे 2 वर्षे छान टिकतात. तर अशाच प्रकारे मी आता राहिलेले संपूर्ण पापड बनवून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण पापड बनवून घेतलेत. खूप मस्त इथे आपले हे कच्च्या कैरीचे आणि रव्याचे पापड तयार झालेत. आता हे पापड आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत. आता हे पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपले पापड अगदी मस्त वाळलेत. वाळल्यानंतर खूपच जास्त पातळ आणि ट्रान्सपरंट आपले हे पापड तयार झालेले आहेत. पाहू शकता आणि हे पापड वाळल्यानंतर याचा रंगही खूप लाईट झालेला आहे. हलकासा हिरवा याला रंग आलेला आहे. सुरुवातीला आपल्याला थोडासा डार्क याचा रंग वाटतो पण वाळल्यानंतर याचा रंग खूप जास्त लाईट होतो. आता हे पापड तुम्ही ना वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं आहे ना तेव्हा हे पापड तळून खाऊ शकता. आता पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. हे पापड तळताना पहा तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलात पापड सोडल्यानंतर गॅसची फ्लेमसुद्धा कमी करून अशा प्रकारे पापड तळून घ्यायचे आहेत.
तेल जास्त गरम झालं ना की पापड थोडेसे लाल होतात आणि तेल हलकंसं गरम असलं की पापड छान पांढरे शुभ्र तयार होतात. आता अशाच प्रकारे मी आणखी काही पापड तळून घेते. तुम्ही पाहू शकता पापड इथे मी तळून घेतलेत. खूप सुंदर आपले हे कैरीचे पापड तयार झालेले आहेत. हे पापड करायला जेवढे सोपे आहेत ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. पापड मस्त खाताना थोडेसे आंबट लागतात. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.